मंत्री माणिकराव कोकाटेंना मोठा दिलासा मिळालाय। माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे। नाशिक सत्र न्यायालयाकडून शिक्षेला स्थगिती दिल्याचं कळतंय। म्हाडाच्या सदनिका लाटल्याचा त्यांच्यावर आरोप होता। अपील सुरू असेपर्यंत स्थगिती राहणार असं त्यांच्या वकिलाने म्हटलंय। अपीलामध्ये जो आम्ही शिक्षेला स्थगिती मिळावी, कन्व्हिक्शनला स्टे मिळावा म्हणून जो अर्ज दाखल केला होता तो आता मेहरबान कोर्टाने मंजूर केलेला आहे आणि कोकाटे बंधूंची जी शिक्षा आहे त्याला अपील चालेपर्यंत स्टे दिलेला आहे। आणि आता 2 ऑर्डर झालेले आहेत। एक शिक्षेची अंमलबजावणी स्थगित केली होती सुरुवातीला, आता पूर्ण शिक्षा स्थगित केलेली आहे, स्टे केलेला आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। तर माणिकराव कोकाटे यांचं हे प्रकरण नेमकं काय आहे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 1995 मध्ये उत्पन्नाच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करून फसवणुकीचं हे प्रकरण आहे। कमी उत्पन्न दाखवून मुख्यमंत्र्यांच्या 10% कोट्यातून त्यांनी घर मिळवलं। तत्कालीन अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडून उत्पन्नाबाबत चौकशी करण्यात आली आहे आणि या चौकशीत गैरप्रकार आढळल्यानं 1997 मध्ये कोकाटेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। कोकाटे त्यांचे भाऊ दोषी असल्याचा नाशिक जिल्हा न्यायालयाचा निकाल होता। तर 2 वर्षांचा कारावास आणि 50,000चा दंड त्यांना ठोठावण्यात आला होता। आणि आता वळतोय पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। बातमी वाशिमच्या पालकमंत्री पदाबाबतची आहे। मंत्री हसन मुश्रीफांनी वाशिमचं पालकमंत्री पद सोडलंय। वाशिम जिल्हा लांब पडत असल्याचं कारण देत त्यांनी पद सोडलंय। आता दत्ता भरणेंकडे वाशिमचं पालकमंत्री पद दिलं जाण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे हसन मुश्रीफ कोल्हापूरच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही होते, मात्र त्यांना वाशिमचं पालकमंत्री पद दिल्यानं ते नाराज असल्याची देखील चर्चा होती। विधानसभेत आदित्य ठाकरे आणि गुलाबराव पाटलांमध्ये जोरदार खडाजंगी झाली आहे। तर मंत्र्यांना खातं कळलं का असा टोला मंत्री मंडळातील खाते वाटपावरून आदित्य ठाकरे यांनी गुलाबराव पाटलांना लगावलाय। त्यावर आदित्य ठाकरेंच्या वडिलांना कळलं म्हणून त्यांनी मला मंत्री केलं होतं असं प्रत्युत्तर गुलाबराव पाटलांनी दिलंय। मंत्री येतात, अभ्यास करून येतात, स्वतः मुख्यमंत्री महोदय स्वतःचे उत्तर देतात, उपमुख्यमंत्री उत्तर देतात। अध्यक्ष महोदय, माझी आपल्याकडे विनंती राहील की आपण आपल्या दालनात ह्या विषयाबद्दल एक बैठक बोलवा। कारण काय झालंय, मंत्री महोदयांचं प्रत्येक उत्तर केंद्र सरकारचं रँडम आहे। ह्यांनी MIDC तर आपलं राज्य कृषी प्रधान राज्य आहे, इंडस्ट्रियलाइज राज्य आहे। आपण बोटं टाकून चालणार नाही की खात्याचा अभ्यास करून बघा। सत्ताधारी पक्षाचे पण अनेक प्रश्न आहेत आणि ते उत्तर देऊ शकत नाहीत सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना। तर माझी आपल्याकडे विनंती राहील की उत्तर राखीव ठेवा, मंत्र्यांना सांगा अभ्यास करून उत्तर द्या। त्यांच्या बापाला मी कळला होता म्हणून त्यांनी मला खातं दिलं होतं, हे त्यांना माहित नाही अजून। बोला मंत्री महोदय, बोला मंत्री महोदय, बोला। त्या वडिलांना कळलं होतं म्हणून त्यांनी मला हे खातं दिलं होतं। ठीक आहे। धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटेंपाठोपाठ आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडचणीत येण्याची शक्यता आहे। यवतमाळ जिल्ह्यातील अमृत योजनेअंतर्गत निकृष्ट पाईपलाईन टाकल्याप्रकरणी शिंदेंची अडचण होण्याची शक्यता आहे। हे प्रकरण मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात दाखल झालंय। मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी शपथपत्रातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच यात जबाबदार धरलंय। तर तेव्हा सध्या सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये विरोधकांना सत्ताधाऱ्यांवर कुरघोडी करण्याची आणखी एक संधी मिळाली आहे। योजनेच्या संदर्भात यवतमाळच्या एक हायकोर्टामध्ये ॲफिडेव्हिट दिलाय हायकोर्टात, आणि त्या ॲफिडेव्हिटमध्ये कोर्टाने विचारलं की इथे जो काही गैरप्रकार झाला आहे, हा काही प्रकार झालेला आहे, याला जबाबदार कोण? तर त्या सुजाता सौनिक मॅडमनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नावाने ॲफिडेव्हिट दिलं। कदाचित तुम्हाला माहित नसेल, आता ते आम्ही तिथे बोलणार होतो पण तुम्ही विचारलात म्हणून इथे पण बोलून टाकतो। हे जर असं चालू असेल तर महाराष्ट्र कुठल्या दिशेनं जात आहेत आणि सत्ताधाऱ्यांची दिशा तोंडं किती दिशेनं जात आहेत हे या ठिकाणी दिसेल। पाहतोय यवतमाळमध्ये जुनी पाईपलाईन बदलल्याने शेतीचं नुकसान झालं होतं।
कंत्राटदाराकडून भरपाई वसूल करणं अपेक्षित होतं. भरपाई नगर विकास खात्याने देण्याची संजय राठोडांची मागणी होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून सदर प्रस्तावाला मान्यता देखील मिळाली. नुकसान भरपाईसाठी शिंदेंकडून 54 लाख रुपये मंजूर करण्यात आले. वळतो पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर महायुतीचा आणखी एक मंत्री अडचणीत सापडलाय. भाजपचे मंत्री जयकुमार गोरेंकडून महिलेचा विनयभंग झाल्याचा आरोप राऊतांनी केलाय. स्वारगेट सारखा प्रकार जयकुमार गोरेंबाबत पुढे येत असल्याचं त्यांनी म्हटलंय. पश्चिम महाराष्ट्रातील एक पैलवान मंत्री महिलेच्या मागे लागला असल्याचा खळबळजनक आरोप केला जातोय. अशी कृत्य करणारी व्यक्ती मंत्रिमंडळात असेल तर लज्जास्पद असल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलंय. एक मंत्री, पैलवान मंत्री, रोज व्यायाम करणारा विवस्त्र फोटो एका स्त्रीला पाठवतो. पश्चिम महाराष्ट्रातला 10 दिवस जेलची हवा खाऊन येतो. त्याच्या पलीकडे जाऊन 10,000 रुपयाचा माफी मागून न्यायालयात दंड भरतो आणि मंत्री झाल्यानंतर त्या महिलेच्या मागे लागतो ब्लॅकमेल करायला. यापेक्षा लज्जास्पद, यापेक्षा मला वाटतं की महाराष्ट्राच्या या मंत्रिमंडळा म्हणजे आतापर्यंत इतिहासामध्ये अशी काळ्या मंत्र्यांची, काळे धंदे करणाऱ्या मंत्र्यांची यादी रोज वाढत चालली आहे. स्वारगेटला जो प्रकार घडला तोच प्रकार देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचे भाजपचे त्यांचे अत्यंत लाडके मंत्री जयकुमार गोरे यांच्या बाबतीत घडलेला समोर येतो. इतिहास काळातले छत्रपती शिवकाळातले सेनापती सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका स्त्रीचा या मंत्र्यानं कसा छळ आणि विनयभंग केलेला आहे या संदर्भातली माहिती समोर आली आहे. तर जयकुमार गोरे यांच्या प्रकरणी अंजली दमानिया देखील आक्रमक झाल्यात. त्यांनी राज्यपालांची या संदर्भात भेट घेतल्याचं म्हटलंय. विचित्र विकृत माणसांना मंत्रिमंडळात स्थान मिळायला नको अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. हंबीररावांच्या वंशजांना त्रास देत आहेत आणि ते पण फडणवीस सरकारचे आणि फडणवीसांचे अतिशय लाडके मंत्री. हे मला कालच रात्री या प्रकरणाबद्दल सगळी माहिती मिळाली आणि ते ऐकून अतिशय शॉकिंग वाटतंय की इतकी कॅरेक्टरलेस लोक ही का हवी आहेत फडणवीसांना त्यांच्या मंत्रिमंडळात. ज्या बायकांना ते असे त्रास देतात, निर्लज्जपणे फोटोग्राफ्स पाठवतात, अशा लोकांना मंत्रिमंडळात का ठेवावं. तर मी आता त्यांना संपर्क करणार आहे आणि त्यांची बाजू सुद्धा लावून धरणार आहे लवकरच. हे प्रकरण जुनं आहे. कोर्टाने त्या प्रकरणात मला निर्दोष मुक्त केलंय. त्यामुळे ज्यांनी माझ्यावर आरोप केले त्यांच्या विरोधात मी हक्कभंग आणणार असा इशारा मंत्री जयकुमार गोरे यांनी दिलाय. मंत्री जयकुमार गोरे यांनी एका महिलेचा छळ केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. माझ्यावर गुन्हा दाखल झालेला होता आणि त्या गुन्हा 2019 साठी चालला आणि त्याच्यावर कोर्टानं मला निर्दोष मुक्तता केलेली आहे. संबंधित त्या केसचं रेकॉर्ड पण डिस्ट्रॉय करायला सांगितलेलं आहे आणि त्या संदर्भात मला वाटतं 6 वर्षानंतर हाच विषय का आला मला माहिती नाही, परंतु ज्या लोकांनी हा विषय समोर आणला, ज्या निराधार आरोप केलेला आहे त्यांच्यावर मी हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार आहे आणि त्यांच्यावर मी अब्रू नुकसानीचा दावाही दाखल करणार. आणि आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. मंत्री उदय सामंत यांचा मोबाईल हरवलाय. या क्षणाची महत्त्वाची बातमी. तर आदिती तटकरे बोलतात, आपण थेट जाऊया. ही जी योजना आणलेली आहे ती यशस्वीरित्या आम्ही लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. या उलट महायुतीच्या सरकारने महिलांना आर्थिक साक्षर करण्याच्या दृष्टिकोनातून, फायनान्शियल लिटरसी त्यांच्यामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून ही अधिकाधिक प्रभावीपणे राबवण्याचा पुढच्याही कालावधीमध्ये जो योग्य तो निर्णय आहे तो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाने आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे. माननीय सभापती महोदय, माननीय सभापती महोदय, त्यांचं झालं बोला, तुमच्या ह्याच्यात बोला. राज्याचे
काय हरकत काय? माननीय काय आहे? सभापती महोदय. आणि आता वळतोय महत्त्वाच्या बातमीकडे. मंत्री उदय सामंत यांचा मोबाईल हरवल्याची माहिती समोर येते. विधिमंडळात सामंतांचा मोबाईल हरवलाय. सीसीटीव्हीच्या माध्यमातून मोबाईलचा शोध सुरू आहे. या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. तर मंत्री उदय सामंत यांचा मोबाईल हरवलेला आहे आणि या मोबाईलचा शोध सुरू आहे. विधिमंडळामध्ये सामंतांचा मोबाईल हरवलाय. सीसीटीव्हीच्या आधारे आता मोबाईलचा शोध सुरू आहे. आणि आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. औरंगजेबाचं उदात्तीकरण सपा आमदार अबू आझमींना अखेर भोवलंय. आझमींचं निलंबन करण्यात आलंय. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत त्यांना निलंबित करण्यात आलंय. विधानसभेत त्यांच्या निलंबनाचा ठराव मंजूर करण्यात आला आणि या मुद्द्यावरून विधान परिषदेत देवेंद्र फडणवीस आक्रमक झाल्याचं देखील पाहायला मिळालं. तर या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. औरंगजेबाचं उदात्तीकरण करणं सपा आमदार अबू आझमींना चांगलंच भोवलेलं आहे. तर आझमींचं निलंबन करण्यात आलेलं आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत त्यांना निलंबित करण्यात आल्याचं कळत आहे. महत्त्वाचं म्हणजे विधानसभेत त्यांच्या निलंबनाचा ठराव हा मंजूर करण्यात आला आणि या मुद्द्यावरून विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चांगलेच आक्रमक झाल्याचं देखील पाहायला मिळालंय. तर अबू आझमी यांनी औरंगजेबाचं उदात्तीकरण केलं होतं. औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. तो क्रूर प्रशासक नव्हता असं त्यांनी म्हटलं होतं आणि त्यावरून संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलनं सुरू आहेत. त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली जाते, त्यांची निदर्शनं केली जातात आणि या पार्श्वभूमीवर आता महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. औरंगजेबाचं उदात्तीकरण सपा आमदार अबू आझमींना अखेर भोवलंय. त्यांचं निलंबन करण्यात आलंय. खाली बसा. मान्य मंत्री महोदयांनी जो प्रस्ताव सभागृहासमोर मांडलेला आहे त्याच्यात जे उल्लेख केलेला आहे तेवढंच एक्सपल्शन आपण या अधिवेशनात करू शकतो असा आपला निर्णय आहे. मी आता सभागृहासमोर सदर प्रस्ताव मतास टाकतो. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. ठराव एकमताने संमत झाला. आणि आता बातमी आहे एका घोषणेसंदर्भातली. विधान परिषदेत मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे. संगमेश्वर मधील सरदेसाईंचा वाडा अधिग्रहण करणार असल्याचं कळतंय. पाचाडमध्ये शिवसृष्टी उभारणार आहेत आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जिवंत होणार आहे. या संदर्भात त्यांनी महत्त्वाची घोषणा केलेली आहे. तर संगमेश्वर मधील सरदेसाईंचा वाडा हा अधिग्रहण करण्यात येणार आहे. या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. पाचाडमध्ये शिवसृष्टी उभारण्यात येणार असल्याचं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. त्या ठिकाणी जागा देखील अधिग्रहित केलेली आहे. त्यामुळे आपल्याकडे आता त्या ठिकाणी खूप मोठी जागा आहे. त्यामुळे हा वाडा असेल आणि खालची जागा असेल, कारण वरती गडावर आपल्याला काहीच करता येत नाही आणि आज इतक्या मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी आणि भाविक हे सगळे गडावर येत असतात. त्यांच्याकरता कुठल्या व्यवस्थाही नाही. त्यामुळे या सगळ्या व्यवस्था खाली व्हाव्यात या दृष्टीनं पाचाडला ही शिवसृष्टी आणि इतर पर्यटन विभागाच्या माध्यमातून व्यवस्था या आपण उभ्या करणार आहोत, जेणेकरून आलेले लोक हे आई जिजाऊ मासाहेबांचंही दर्शन त्या ठिकाणी घेऊ शकतील आणि त्या ठिकाणून मग ज्यावेळेस त्यांना वर जायचं त्यावेळेस ते वर जाऊ शकतील अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे प्राधान्याने ही शिवसृष्टी आपण त्या ठिकाणी करणार आहोत. धनंजय मुंडेंची आधी बाजू घेणाऱ्या नामदेव शास्त्रींनी आता पश्चाताप व्यक्त केलाय. मारेकऱ्यांच्या मानसिकतेचा विचार करा असं म्हणणाऱ्या शास्त्रींनी आता आपण अजाणतेपणातून हे विधान केल्याचं म्हटलंय. भगवानगड संतोष देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचंही त्यांनी म्हटलंय. मला अजूनही मीडियाला एक विचारावंसं वाटतं की ज्या लोकांनी हे प्रकरण केलं, निगडून हत्या केली, त्यांची मानसिकता काय बिघडली हे मीडियाने का नाही दाखवलं? कारण की अगोदर त्यांना जी मारहाण झालेली आहे ते पण दखल घेण्याजोगी आहे असं मला वाटतं. याची मला पूर्वकल्पना नव्हती. पहिल्या दिवशी ज्यावेळेस मी पहिलं वक्तव्य दिलं, दुसऱ्या दिवशी जेव्हा
धनंजय देशमुख परिवार जो गडाचा शिष्य आहे, गडाला मानणार आहे, तो आल्यानंतर त्यांनी मला याची जाण करून दिली आणि मला माझी भावना बदलली, मला ही जाण निर्माण झाली. निश्चित भगवानगड त्या कुटुंबाच्या पाठीशी आहेत. लोकांनी गैरसमज करू नयेत. मला जाण झालेली आहेत. न्यायालयाला प्रार्थना आहे की आपण लवकरात लवकर त्यांना फास्ट ट्रॅकवर घेऊन न्याय मिळवून द्यावा. वाल्मिक कराडच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. आरोपी वाल्मिक कराडच्या महागड्या गाड्या एसआयटीनं जप्त केल्याची माहिती आहे. कराडची संपत्ती जप्त करण्यासाठी एसआयटी कडून न्यायालयात अर्ज करण्यात आला होता आणि त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. तर आपण पाहतोय मर्सिडीज बेन्झ त्याची जप्त करण्यात आलेली आहे. MH44Z0007 असा त्याचा नंबर आहे. BMW MH44AC1717 पासिंग असलेली ही गाडी आहे. जॅग्वार लँड रोवर MH44AC0700 पासिंगची ही गाडी आहे जी जप्त करण्यात आली आहे. तर फोर्ड इंडेवर MH44T0700 आणि एक JCB देखील आहे याच्यात MH44S7450 आणि हायवा देखील त्याची जप्त करण्यात आली आहे. MH44U0700 गाडीचा नंबर आहे आणि हायवा MH44U1600 नंबर असलेली गाडी देखील जप्त करण्यात आली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीनं न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रातून आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये वाल्मिक कराडच्या श्रीमंतीचा तपशील समोर आलाय. कराडकडे 3 आयफोन होते. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर कराडने या तिन्ही आयफोन मधील डेटा डिलीट केला होता. मात्र एसआयटी पथकानं तंत्रज्ञानाची मदत घेऊन हा डेटा रिकव्हर केलाय. त्यानंतर पोलिसांच्या हाती महत्त्वाची माहिती लागली आहे. तर गोल्डन रंगाचा आयफोन 16 प्रो 3 लाखाचा मोबाईल हा कराडकडे होता. गोल्डन रंगाचा आयफोन 13 प्रो 2 लाखाचा मोबाईल देखील त्याच्याकडे असल्याचं कळत आहे. आणि शिवाय फिकट निळ्या रंगाचा आयफोन 13 प्रो 1.5 लाखाचा मोबाईल देखील त्याच्याकडे होता. असे 3 आयफोन कराडकडे होते. आणि वळतो आता पुढच्या अपडेटकडे. वाल्मिक कराड नंतर आता सुदर्शन घुले आणि कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. आंधळेच्या नावावर 5 वाहने आणि धारूर केजमध्ये असलेली 3 बँक खाती ताब्यात घेण्यात आली आहेत. यामध्ये सरपंच देशमुखांच्या अपहरणावेळी वापरण्यात आलेली काळ्या रंगाची स्कॉर्पिओ आधीच जप्त केली आहे. आता घुलेच्या इतर संपत्तीचा शोध सीआयडी कडून घेतला जातोय. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडचा वकील त्याचं वकीलपत्र मागे घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अशोक कवडे कराडची केस लढत होते. सुरुवातीला 2 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी कवडे कराडची बाजू मांडत होते. मात्र आता त्यांनी वकीलपत्र मागे घेतल्याचं कळत आहे. तर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार ॲक्शन मोडवर आलेत. कुठल्याही नेत्यानं आपल्या कार्यकर्त्यांवर पूर्णपणे अवलंबून राहू नका, त्यांच्यावर आंधळेपणानं विश्वास ठेवू नका अशा शब्दात कानपिचक्या दिल्यात. वाल्मिक कराड प्रकरणात धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागलाय आणि त्यानंतर राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक पार पडली आहे आणि या बैठकीत दादांनी आपल्या नेत्यांचे कान टोचले. आणि आता बातमी आहे सगळ्यांनाच हैराण करून सोडणारी. महाराष्ट्रात आता काही ठिकाणी दगडांचा पाऊस पडतोय. आकाशातून दगड पडत असल्याचा दावा काही नागरिकांनी केलाय. आकाशातून दगड पडताना मोठा आवाज होत असल्याने नागरिक दहशतीत आहेत. दगड आकाशातून एवढ्या वेगाने पडलेत की घरांचा पत्रा तुटून दगड घरात पडलेत, तर काही दगड शेतातही पडलेत. आकाशातून हे दगड कसे पडतायत, दगड पडण्यामागचं कारण नेमकं काय आहे याची तपासणी करण्यासाठी संभाजीनगरचे भूवैज्ञानिक घटनास्थळी पोहोचलेत आणि त्यांनी आकाशातून पडलेले दगड ताब्यात घेतलेत. मात्र हे दगड का पडले याचं गूढ कळू शकलेलं नाहीये. हा धक्कादायक प्रकार बीडच्या वडवणी तालुक्यातील खळवट लिमगाव या ठिकाणी घडलाय. 2 वाजता आवाज झाला. मी बाहेर बसलेलो होतो. मग बाहेरून मध्ये येऊन बघितलं तर पत्राला धवाड पडून खाली चूल फुटली. तर त्याच्यामुळं आमची इथं बाया पोरं जेवत होते समोरच.
तर त्याच्यामुळं आम्हाला भीती निर्माण झाली, भीती वाटते. गावात आणखीन 2-3 जागेवर असे दगड पडले आवाजामुळं, तर ते बी दगड आणले इथं. अधिकारी आले इथं, तहसीलदार ते पंचनामा केला आणि तपासाला नेले दगड. आणि आता दौंडमधून एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. बिबट्याच्या हल्ल्याचा बनाव करून महिलेची हत्या केल्याचा प्रकार दौंडच्या कडेठाण या गावामध्ये समोर आलाय. अनैतिक संबंधातून पुतण्यानेच दगडाने ठेचून हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. या प्रकरणी पोलिसांनी सतीलाल मोरे, अनिल धावडे याला अटक केली आहे. शेतामध्ये काम करणाऱ्या महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा बनाव त्याने रचला होता. मात्र पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात तिची दगडाने ठेचून हत्या केल्याचं उघड झालं. दोन आरोपी आहेत, त्या दोघांनी त्या ठिकाणी कट रचला. एक जणानं, जो मोरे आहे, त्यानं जाऊन त्या ठिकाणी त्या महिलेला एका बाजूला बोलून घेतलं. तो शेजारचाच आपला पुतण्याचाच घरी काम करणारा व्यक्ती असल्यामुळं त्या महिलेनं त्याच्यासोबत गेली असता मुख्य आरोपी त्या ठिकाणी गेला आणि ह्या दोघांनी मिळून त्या ठिकाणी तिला दगडानं त्या ठिकाणी ठेचून त्या ठिकाणी मारलेलं आहे. आरोपींना रात्री अटक केलेली आहे. आणि आता बातमी आहे उंटाच्या अपघाताबाबतची. पुण्यामध्ये वेगवान डंपरने उंटाला धडक दिल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. उंटाला घेऊन मालक रस्त्याने एका बाजूने चालला होता. त्यावेळी मागून आलेल्या भरधाव डंपरने उंटाला जोरात धडक दिली. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. ही धडक इतकी जोरात होती की उंट रस्त्याच्या कडेला कोसळलाय आणि या धडकेत उंट गंभीर जखमी झालाय. यावेळी उंटावर असलेले व्यक्ती देखील जखमी झालेत. ही धक्कादायक घटना रांजणगाव गणपती हायवेवर घडली आहे आणि आता जखमी उंटावर सध्या उपचार सुरू असून डंपर चालकाचा शोध घेतला जातोय. तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो इतकी जोरदार ही धडक होती की उंट या ठिकाणी जखमी झालेला आहे, गंभीर जखमी झालेला आहे आणि या उंटाच्या अंगावर काही लोक बसलेले होते, ते देखील जखमी झाल्याची माहिती मिळते. आणि आता एक राजकीय बातमी आहे. या अधिवेशनात लाडकींना 2100 रुपयांची घोषणा करू असं आम्ही सांगितलेलं नाही अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यामुळे यंदा लाडकींना 2100 रुपये मिळण्याची शक्यता मावळली आहे. या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. अदिती तटकरे यांनी महत्त्वाची घोषणा केलेली आहे. येत्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये किंवा अर्थसंकल्पामध्ये आपण 2100 घोषित करू अशा पद्धतीचं कुठेही त्या ठिकाणी वक्तव्य हे केलेलं नाही. राज्याची संबंध एखादी योजना ज्या वेळेला आपण जाहीर करत असतो त्यावेळेला ती योजना जाहीर करत असताना इतर 100% देणार ना. जाहीरनामा हा 5 वर्षासाठी असतो. या अर्थसंकल्पामध्ये 2100 करणार अशा पद्धतीचं वक्तव्य हे कुठेही केलेलं नाही. 5 वर्षासाठी हा जाहीरनामा जाहीर केला जातो आणि योग्य पद्धतीनं त्या संदर्भातलाही प्रस्ताव विभाग म्हणून ज्या वेळेला शासन असेल, मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, मंत्रिमंडळ ज्या वेळेला त्या संदर्भातलं सूचित करेल, निर्णय करेल, त्यावेळेला विभाग म्हणून आम्ही तशा पद्धतीचा प्रस्ताव जो आहे हा शासनासमोर ठेवण्यात येईल.